महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर रोजी मनुस्मृतीचे दहन करून भारतीय स्त्रीला नवा श्वास दिला. बाबासाहेबांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क दिला, निवडणुकांमध्ये संधी आणि निर्णय प्रक्रियेत स्थान मिळवून दिले. त्यांच्या मताने स्त्री ही फक्त घराची जबाबदारी घेणारी नसून समाज आणि देश घडवणारी शक्ती आहे. भारतातील आधुनिक स्त्री जे अधिकार आज उपभोगते आहे ते सहज मिळालेले नाही. त्या अधिकाऱ्यांच्या मागे एक नेता उभा होता, ज्याने न्याय, समानता आणि स्वाभिमान महिलांच्या हातात ठेवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय महिलांना दिलेली ही देणगी पूर्ण शतके स्मरणात आहे. स्त्री शक्तीला खऱ्या अर्थाने उभारी देणाऱ्या या महामानवाला विनम्र अभिनंदन करण्यासाठी 25 डिसेंबर 2025 रोजी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आंबेडकरी स्त्री संघटना यांच्या वतीने भारतीय स्त्री मुक्ती दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला साहित्यिका व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक डॉक्टर विमोद थोरात या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. तर प्रमुख वक्ते म्हणून लेखक व संविधानाचे अभ्यासक सुरेश सावंत यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे निमंत्रक लेखिका आणि कवयित्री आशालता कांबळे या होत्या. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध विचारवंत भालचंद्र मुंगेकर यांनी उपस्थित राहून महिलांना अमूल्य मार्गदर्शन केले. आणि त्यामुळे प्रत्येक जातीतले जसं आपण खाली जाऊ कथित पद्धतीनं जशा जाती खालच्या जाती त्या प्रत्येक जाती स्त्रीला दुय्यम म्हणाले. त्यामुळे इथला चेहरा हा अधिक चिवट आहे आणि याला मनुस्मृतीसारख्या ग्रंथाने जो काही आधार दिला त्यामुळे ही जाती व्यवस्था धार्मिक मान्यतेप्रमाणे चाललेली होती आणि त्यामुळे स्त्रीची दुर्बलता, स्त्रीवरती अन्याय हा आपल्याकडे विशेष करून चाललेला आहे. याच्या विरोधामध्ये जेव्हा एका बाजूला सामाजिक सुधारणांचं आंदोलन झालं, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर या एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला जो राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा जो झाला त्यातून आलेली समतेची मूल्य पुढे येत गेली आणि त्या मूल्यांच्यामुळे आणि सामाजिक सुधारणांच्या मूल्यांचं आपण संविधानामध्ये एकत्रीकरण केलं. बाबासाहेबांनी जे संविधान तयार केलं त्याच्यामध्ये पुढे आपला देश हा आता या नवीन मूल्यांप्रमाणे चालणार असं झालं. आणि अशा एका काळात जेव्हा कायदा आणि इथलं संविधान जेव्हा स्त्रियांच्या बाजूने, समतेच्या बाजूने, प्रत्यक्ष समाजात मात्र अजूनही विषमता आहे. पूर्वीच्या तुलनेत नाही, पण नव्यानं ज्या शक्ती उदयाला येत आहेत की ज्या धर्माच्या नावानं राजकारण करतायत, धर्माचा आधार आपली मतं गोळा करण्याकरता आणि जेव्हा धर्माचा आधार घेऊन असं राजकारण केलं जातं तेव्हा साहजिक स्त्रिया ह्या त्याच्या प्रमुख भक्ष राहतात. आणि त्यामुळे पूर्वीची जी मनुस्मृतीमध्ये जी विषमतेची उतरणी आहे ती पुन्हा एकदा घट्ट होण्याची शक्यता वाढते. भले मनुस्मृती नाव नसेल पण त्यात अभिप्रेत असलेली समाजरचना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये होणार आहे. आणि म्हणून महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा स्वातंत्र्य चळवळीतले महात्मा गांधी आणि नेहरू सारखे लोक असतील, या लोकांनी जी मूल्य परंपरा आपल्याला दिलेली आहे त्याच्या आधारावरती पुढचा लढा लढला पाहिजे आणि त्याच्या आधारे पुढे ही विषमता येणार नाही यासाठी खटपट केली पाहिजे आणि अधिक समाज कसा जाईल याचा प्रयत्न. स्त्री गेल्या शेकडो वर्षामध्ये ही गुलामासारखी होती आणि कुठल्याही प्रकारचे अधिकार स्त्रियांना असणार नाही. न स्त्री स्वातंत्र्य मरहती असं म्हणून हे मनुस्मृतीमध्ये लिहिलेले आहे. स्वातंत्र्याच्या मिळाल्यानंतर हळूहळू स्त्रियांच्यामध्ये प्रगती व्हायला लागली. गांधीजींनी स्त्रियांना संपूर्ण फ्रीडम मुवमेंटमध्ये आणलं. भारतामधल्या स्त्रियांचं, विशेषतः हिंदू स्त्रियांचं संपूर्ण जीवन हे गुलामगिरीचं होतं. शेकडो वर्ष, हजारो वर्ष त्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते, कोणत्या प्रकारच्या सुविधा नव्हत्या आणि त्यांचं संपूर्ण जीवन हे पुरुष प्रधान संस्कृतीने, कुटुंब व्यवस्थेने असं बांधून फुलेंनी पहिल्यांदाच हे प्रयत्न केले की स्त्री विचार केला. सावित्रीबाईंनी त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला आणि त्याच्यानंतर मग बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना अधिकार नाहीत अशी घोषणा केली होती, लिहिलं होतं, ती घोषित मनुस्मृती जाहीरपणे 25 डिसेंबर 1927 रोजी महाडला जाळली. आणि त्याच्यानंतर जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा स्त्रियांनी हे घ्यायला सुरुवात केली, शिक्षण घ्यायला सुरुवात केली. हा जो टप्पा जो आहे स्वातंत्र्यानंतरचा 75 वर्षांचा
हा स्त्रियांच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आता तिसरा टप्पा जो भवितव्य जे आहे, हे भवितव्य एकूणच स्त्रियांचं हे अंधकार माहिती असतं मला. आणि पुन्हा एकदा मनुस्मृतीचं राज्य भारतावर यायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळे एकूणच स्त्रियांचं एक त्यांचे हक्क, त्यांचे अधिकार, त्यांचं स्वातंत्र्य हे हिरावून घेतलं जात आहे. त्यांच्यावर ते अत्याचार वाढत आहे. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने दलित स्त्रिया आहेत ज्या अगोदरच उपेक्षित आहेत. तर त्यामुळे एकूणच स्त्री मुक्ती चळवळ चालवत असताना स्त्रियांचे जनरल जे प्रश्न आहेत ते जनरल प्रश्न घ्यायला पाहिजे. पण त्याबरोबरच विशेषतः दलित स्त्रियांचे, आदिवासी स्त्रियांचे जे सामाजिक आर्थिक प्रश्न आहेत, जे कौटुंबिक प्रश्न आहेत, हे प्रामुख्याने त्याने घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजे. थँक्यू.